कोड रीराईट. जुना कोड खूपच घाण होता. चला आपण सगळा कोड परत लिहू. अशी मॅनेजर आणि क्लायंटची समजूत काढून आधीपेक्षा अजून जास्त घाण कोड लिहिणे, या प्रक्रियेस कोड रीराईट असे म्हणतात. आपण लवकरच मराठी पेजेस रीराईट करणार आहोत. त्याच्या आधी चला आपण एक नवीन व्यवसाय ऑनबोर्ड करू आणि एक छोटा कंपोनंट देखील रिफॅक्टर करायचा आहे. तर चला बघूयात. नमस्कार मित्रांनो, आशा करतो तुम्ही सर्व मजेत असाल. या आठवड्याची सुरुवात आणि शेवट जरा संथ गतीनेच झाला. शरीरातील मज्जातंतूंनी मज्जा करायची ठरवल्यामुळे मला आजारपणाला सामोरं जावं लागलं. डॉक्टरला डावलून कंपाऊंडरकडून डोलो पावणे 700 घेऊन मी एक नवीन बिझनेस ऑनबोर्डिंगला सुरुवात केली. हा व्यवसाय तसा मित्राचाच असल्याने आणि हा मित्र हर एक फ्रेंड के होता है या श्रेणीतला असल्यामुळे ह्या कामाचे पैसे मिळतील या अंधश्रद्धेचे मी कधीच निर्मूलन केले होते. परंपरेनुसार चालत आलेल्या पद्धती वापरून, ChatGPTचे उंबरे झिजवून, तनकी आणि मनकी शक्ती वापरून आपण बिझनेस ऑनबोर्डिंग करायला सुरुवात केली. एक संकटांना समोरं जाऊन फायनली आपल्याला हा एंड रिझल्ट बघायला मिळाला आणि या प्रकारे आपण ऑनबोर्डिंगचं काम संपवलं. मराठी पेजेसचा कोड खूप जुना आहे. त्यामध्ये आता सुधार करण्याची गरज आहे. IT मधील पॉल ऑक्टोपस बाबांनी एकदा कोड संदर्भात सांगितलं होतं, इफ इट इज वर्किंग डोंट टच इट. त्यांचा त्या भविष्यवाणीचा मान ठेवून आणि एकाच वेळी सगळा कोड रिफॅक्टर करणे शक्य नाही याचे देखील भान ठेवून मी एका छोट्या कंपोनंट पासून कोड रिफॅक्टरिंग करायला सुरुवात केली. नेहमीप्रमाणे कमेंटेड कोड रिमूव्ह केला, इम्प्रूव्हमेंटच्या जागा शोधल्या आणि CSSची एक सेपरेट फाईल बनवली. पुढील आठवड्यामध्ये आपण याच शेअर्ड CSSचे एक NPM पॅकेज बनवणार आहोत, जेणेकरून ही CSS आपल्याला बाकी प्रोजेक्टमध्ये सुद्धा रियूज करता येईल. अशा प्रकारे आपण या आठवड्याची कामे पूर्ण केली. चला मी आणि HR फन ॲक्टिव्हिटी करतो, तोवर तुम्ही ऐका हे गाणं.